म्हणजे धर्म टिकवला छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार कोणी केले? वा वा वा, जिजाऊ माँसाहेबांनी. जिजाऊ माँसाहेबांनी जर चांगले संस्कार केले नसते तर स्वराज्य निर्माण झालं नसतं महाराज. म्हणून जिजाऊ माँसाहेबांबद्दल बोलावं वाटतं महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवाजी जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवाजी जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवाजी जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवाजी जन्मला. टेरीवर शिवबा जन्मला. टाळ्या. शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. हा दैवत छत्रपती आमचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं, दैवत छत्रपती. अंधार झाला दिवा पाहिजे, अंधार झाला, अंधार झाला दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, 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 शिवा पाहिजे, शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाज, जय भवानी, जय शिवाज. अरे जय भवानी. टाइम आहे, टाइम आहे, टाइम आहे. डबल जेवतील ना. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून आपला धर्म टिकला. मग बसणारी मंडळी आपण जागे येऊ परत. सप्ताह कशासाठी करायचा? गेलं बॉम्बाला कीर्तन. देव, देश, धर्म या 3 विषयाच्या ठिकाणी माणसाची जागृती होते. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह. वर्ष दिवस पहिला. आणि त्या पहिल्या दिवसाची सेवा कोणाच्या वाट्याला आली? माझ्या वाट्याला आली. हे माझं मी भाग्य समजून कीर्तनाला सुरुवात. मग आतापर्यंत चाललं काय होतं? विठाला विठा. वारकरी संप्रदायामध्ये नियम आहे. सप्ताह किती दिवसाचा असू द्या, कितीही दिवसाचा असू द्या, सप्त्याचं पहिल्या दिवसाचं कीर्तन नामपर प्रकरणातील अभंगाने झालं पाहिजे. म्हणून सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग नामपर प्रकरणातील आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबाऱ्या म्हणतात की भगवंताचं नामस्मरण करा, देवाचं नामस्मरण करा, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. मग पहिला प्रश्न, देवाचं नामस्मरण केल्यावरती
शेवटी फायदा काय? काय फायदा? कारण आजकाल सगळ्या गोष्टीत काय बघितलं जातो बाबा? काय बघितलं जातो? फायदा बघितला जातो. प्रत्येक गोष्टीत फायदा. एखादं गरीब माणूस जर कामाला ठेवलं तर पहिला प्रश्न काय विचारतो तो? मला पगार किती देणार? मला रोजंदारी किती देणार? मला मोबदला काय देणार? महाराज लोक सुद्धा म्हणतात मला पाकिट किती देणार? म्हणजे पहिलं काय बघितलं जातं? फायदा बघितला जातो महाराज. हो, मग तुम्ही म्हणाल भगवंताचं नामस्मरण करू, फायदा काय? होय संसाराची तुटी. मग तुम्ही म्हणाल भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे संसार जर तुटत असेल तर आम्ही काही येडे आहेत काय? जो तो संसार वाढवायच्या मागं लागलाय, कमी करायच्या मागं कोण लागले का? आणि देवाचं नाव घेतल्यावर जर संसार तुटत असेल तर आम्ही काही येडे आहेत का? बघा, तुकोबरायांनी जो संसाराचा अभिप्रेत सांगितलाय तो संसार वेगळा आणि तुम्ही जो संसार समजताय तो वेगळा. तुम्ही संसार कशाला समजतात? घरदार, बंगला, गाडी, घोडा, शेती, ह्याला काय म्हणता तुम्ही? संसार. तो संसार नाही, तो प्रपंच आहे. प्रपंच शब्दाचा अर्थ परक्या लोकांसाठी केलेली पंचायती म्हणजे प्रपंच. परक्या लोकांसाठी. वडील मेहनत करून करून घर बांधतो, बंगला बांधतो आणि पोरगा त्याच वडिलांना घराच्या बाहेर. मग परके झाले का आपले? परके जमला आता. परके महाराज. मग परक्या लोकांसाठी केलेली पंचायती म्हणजे प्रपंच. आणि संसार शब्दाचा अर्थ पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया हरे पाहे. जन्माला येणं आणि मरणं म्हणजे संसार. याच्यातून तुमची सुटका होईल. हो या संसाराची तुटी. आणि पुढं जाऊन तुकोबरा म्हणतात आईसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. असं काहीतरी लाभ सांगा की जेणेकरून आपण देवापर्यंत पोचू. प्रापंचिक लाभाने देवापर्यंत पोचू शकत नाही. मग देवापर्यंत पोचायचे साधन नामापरी ते साधन नाही जे तू करीसी अनेक काही. जीवनामध्ये साधन फार महत्वाचं आहे. बसणारी मंडळी, मी आज कीर्तनाला इथं आलो, डायरेक्ट प्रगट झालो का काय साधन वापरून आलो? काहीतरी गाडीनं आलो ना, साधन आलो ना. मग तसं भगवंतापर्यंत पोचण्याचं साधन म्हणजे नाम, भगवंताचं नाम. नामापरिते साधन नाही. बाकी तुम्ही काही करा जे तू करीसे अनेक काही. आणि हीच गोष्ट तुकोबाराय हाकारून सांगतात. हाकारून म्हणजे काय? हाकारून नाही कळलं का? हाकारून बघा सांगतो उदाहरण. दोन शेतकरी शेतात काम करतात. एक ह्या शेतात, दुसरा या शेतात. आता ह्या शेतातील शेतकरी ह्या शेतातील शेतकऱ्याला आवाज देतो. कसा देतो? राम भाऊ, ओ राम भाऊ, असाच देतो ना. त्याला काय म्हणतात? हाकारणे. हाकारूनी सांगे तुका. तुकोबरा एवढं हाकारून आपल्याला सांगतात पण लोक ऐकत. आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच. ऐकलं पाहिजे. हाकारूनी सांगे तुका. काय सांगतात? नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा घाटी विठ्ठल पायी पडे मिठी. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थन कीर्तनाला. मग आतापर्यंत चाललं काय होतं बाबा? आले का परत इथंच? विठाला विठाला वा. अभंग नामपर आहे. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. वा. आता भगवंताचं नामस्मरण केल्यावर फायदा काय? हा मुद्दा पहिला. बघा, महिला मंडळ लग्न मंडपात तुम्ही नवऱ्याचं नाव घेता का नाही? अहो घेता का नाही? घेता ना. तुमच्या इथे काय म्हणतात? उखाणा ना. हां घेता ना. केळाचं पान तुरु तुरु फाटे, रावांचं नाव घ्यायला कसं कसं वाटतं. घेता का नाही? काहीतरी घेतच असाल ना. मग ते नाव घेतल्यानंतर तुम्ही त्यांच्या इस्टेटीची मालकीन कधी होता? लगेच का काय 10-12 वर्षांनी? मालकीन बाई कधी होता? लगेच ना. नाव घेतलं म्हणजे तुम्ही मालकीनच झाले ना. बरोबर का नाही? मग मला सांगा, नवऱ्याचं नाव घेतल्यावर एवढा फायदा आहे, देवाचं नाव घेतल्यावर काय फायदा होईल का नाही? 100% होणार महाराज. कारण नाम कसं आहे? नाम चांगले चांगले माझे कंठे राहू भले कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षस. माऊली म्हणतात नाम जप यज्ञ तो परम
बाधून स्नके स्नानादी कर्म नामची पावन धर्म नामच परब्रह्म वेदार्थे. आणि याच्या पुढे जाऊन सांगतात नामाचा महिमा. हो, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे थोडी पाषाणाला पाना, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे नाम तुझे नारायणा. फोडी पाषाणाला पाना. दगडाला सुद्धा पादर फुटू शकतो. कशाने? नामाने. हो, एवढे राक्षस तरले कोणामुळं? नामामुळं. दगड तरली कोणामुळं? मग एवढं होऊ शकतं तर आपला उद्धार नक्कीच होऊ शकतो. तुका म्हणे महापातकी पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे. हो, हेळा मात्रे. भगवंताच्या नामाची ती पावर आहे महाराज. म्हणून भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. आता नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आहे केला, सांगावी नवी तो मासी सत्ता म्हणता सितारुनी. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आहे केला, सांगावी नवी तो मासी नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेल. हो, भगवंताचं नामस्मरण जर केलं तर उद्धार नक्कीच आहे महाराज. हो, भगवंत. पण आपण देवाचं नाव कधी घेतो? महिला मंडळ. भगवंताची आठवण आपल्याला कधी होते? वा वा वा. संकट पडलं की देवाची आठवण, तोपर्यंत नाही. महिला मंडळ बोला पटकन. अंगाला आला ताप, देवा तू माझा, देवा तू माझा बाबा. आता पुरुष मंडळी, अंगाचा निघून गेला ताप, देवा मी तुझ्या बापाचा आहे बा, बापाचा आहे बाप. म्हणजे सांगण्यात तात्पर्य गरज सर्व वैद्य. बरोबर, आपली गरज आहे, आपण संकटात आहे, देवाची आठवण येणार, नाहीतर येत नाही महाराज. अजून सोपं करून सांगू का महिला मंडळ? सांगू का? बोलत जा असं, म्हणजे मला कळेल. हो, बघा देवाची आठवण आपल्याला कधी येते बघा. एखादा व्यक्ती रात्रीच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला. शेत जरा गावापासून थोडं लांब आहे, लांब. रात्रीची वेळ आहे आणि तो व्यक्ती पाणी भरायला शेतात गेला आणि अचानक जर लाईट गेली, लाईट, आणि जर तो व्यक्ती घरी यायला निघाला, रात्रीची वेळ आहे, एकटा आहे, कसा येईल? कसा हो? घाबरत घाबरत येणार ना. राम राम राम. थोडं पुढं गेल्यानंतर कुठं झाडापानांचा आवाज आला. राम 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 राम. पोरांनो पाणी बिनी काय? एकदा असंच झालं, मला जाऊन पाणी पाजावं लागलं. काय सांगा? थोडा कुठं आवाज आला, राम 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 राम. अजून थोडं पुढं गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली गेलेच म्हणतो, हा आता मला कोण खाणार?
याला कुठला माणूस म्हणतात संकटात आलं की त्याला देवाची आठवण, तोपर्यंत नाही. आपण स्वार्थी महाराज, आपण कोणी लय गाभारला ना. आता शांत राहा, आता परत नाही, शेवटचं. अहो लहानच मुलं, ते लहान मुले देवा घरची, बोला मोठ्याने, लहान मुले देवा घरची आणि मोठी मुले वय टाळकरी, मोठी मुले निळू फुले, त्यांचं काय असतं तेव्हा वय. अहो इथं तरी बरे, इथं निदान कीर्तनाला तरी बसले, आनंद आहे महाराज. या चांगले संस्कार आहेत महाराज. काही ठिकाणी अशी मुलं असतात महाराज कीर्तनाला, सांगू नये महाराज. मी एका ठिकाणी कोल्हापूरला गेलो कार्यक्रमाला, पहिल्यांदाच असं पोरगं पाहिलं, सफरचंदावणी गाल, खांबावणी हातपाय, गणपती बाप्पावणी ढेरी, असं गबरूच्या गबरू. आणि कीर्तन असंच होतं 7 ते 9. मी 6 वाजता तिथं पोचलो, लांबचं रनिंग होतं. आणि पोचल्यानंतर बसलो घरी त्यांच्या. आता ते घर त्या पोराचंच निघालं. बसलो, महाराज आधी जेवणार का म्हणलं, ठीक आहे. जेवायला बसलो, ते पोरगं माझ्या शेजारी येऊन बसलं आणि मायाक नुसतं असं पाहायचं. थोडा वेळ गेला, म्हणला महाराज माझी एक इच्छा आहे, माझी इच्छा आहे. म्हटलं विचार बाबा, काय इच्छा आहे? लहानच पोरगं ते, विचार. तुमच्या खांद्यावर बसू का? मी म्हणलं नगर रे बाबा, तू पैलवानाचा, मी वारकऱ्याचा, कुठं मेळ आहे का? मोडन ना मी. तू आपल्या शेजारीच बस. बसलं ते शेजारी. आता समोर टी व्ही होती, त्याने लावली टी व्ही, त्याचंच घर ते, कार्टून नेटवर्क, कार्टून बघायला लागलं ते. मी म्हणलं काहीतरी बातम्या लाव ना, बघू काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, बातम्या लाव. तो म्हणला ए महाराज, दुसऱ्याच्या घरी येऊन भिकाऱ्यासारखं रिमोट मागतो, लाज वाटत नाही का? मी म्हणलं आयो. मी म्हणलं तू काहीच करू नको, फक्त तोंड गप ठेव. जेवण झालं आणि तिथं बसलो 5 मिनटं. त्याच्या मनात काय आलं काय माहिती, त्यांनी रिमोट घेतला, माझ्या अंगावर फेकला आणि गेला निघून. मी म्हटलं जाऊ दे, तर रिमोट तर भेटलाय, बदलावा चॅनल. अहो बटन दाबून बटन तुटलं, पण चॅनल काय बदललाच नाही हो. कीर्तनाला उभं राहिलो मी, कीर्तन सुरुवात झालं, ते पुढे येऊन बसलं, मला म्हणला महाराज जय हरी. मी म्हणलो जय हरी, पण चॅनल का बदललं नाही? तो म्हणतो महाराज मी रिमोटचं सेलच काढून नेलं होतं. अशी पूर्ण कीर्तनात असतात महाराज, त्यांची बुद्धी आपल्या पुढं 10 पट चालते महाराज. म्हणून एकच असावं पण चांगला असावा, ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. हो, एकच असावं पण चांगला असावा. गांधारीचे 100 कामाचे नाही, कुंतीचे 5च चांगले. मुलांवर चांगले संस्कार करा महाराज. बघा मी नेहमी एक वाक्य सांगतो, बंगला बांधता नाही आला तरी चालेल, जमीन घेता नाही आले तरी चालेल, पैसा कमवता नाही आला तरी चालेल, पण मुलांवर चांगले संस्कार केल्याशिवाय मरू नका. मुलांवर चांगले संस्कार करा महाराज, त्याशिवाय नाही महाराज. हो, चांगले संस्कार करा. आपला विषय होता देवाचं आठवण कधी येते. संकट पडले की देवाची आठवण येते महाराज. म्हणून देवाची आठवण कशी काढावी? उठाउठी. उठाउठी या शब्दाचा अर्थ काय? उठता हरी, बसता हरी, कांडता हरी, भांडता हरी, सगळ्या ठिकाणी हरी. विठ्ठल जळी स्थळी रिता ठाव नाही, आणि तो म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची सगळ्या ठिकाणी हरी महाराज. नाम घेता उठाउठी. आणि पुढं सांगितलं होय संसाराची तुटी. आता संसार, तुम्ही आपण जो संसार समजतोय, मला सांगा बसणारी मंडळी, मंदिर कधी पूर्ण होतं? मंदिर कळस चढलं की मंदिर ओवी आहे त्याला. मंदिराच्या कामा कळसू, कारण किंवा देवळाच्या कामा कळसू, म्हणजे मंदिरावरती कळसारोहण झालं की मंदिर पूर्ण. आता बसणारे मंडळी पटकन उत्तर द्या, बंगला कधी पूर्ण होतो? आता बोलू नका, पूजा झाले. पहिला मजला झाला की दुसऱ्या मजल्याची गज वरती असतात. दुसरा मजला झाला की तिसऱ्या मजल्याची चाल ही पूर्वीपासून आलेली चाल आहे, ती काय आताची.
म्हणजे मंदिर पूर्ण होते, बंगला पूर्ण होत नाही. आता उत्तर ऐका, मंदिर का पूर्ण होते? कारण ते परमार्थातले. आणि बंगला का पूर्ण होत नाही? कारण ते संसारातले. महाराज हो, संसार पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून या जन्मात आल्यानंतर देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. एकदा गायक वादकसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा वा वा, सुंदर गायन, सुंदर वादन महाराज. हो, मला सांगा बसणारी मंडळी, गायन करणं सोपं आहे का? सोपं आहे? वादन करणं सोपं आहे? नाही. हो, काहींचं अख्खं आयुष्य गेलं, सा लावता नाही आला, सा नुसता. गायन अवघड आहे महाराज, सोपं नाही. हो, मृदंग वाजवणं सोपं नाही महाराज, ते जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे ना? अवघड आहे का? अवघड आहे महाराज. हो, सोपं नाही. आता आमच्या सर्वांकडे जर पाहिलं तुम्ही, हे गायक वादक टाळकरी महाराज, तुम्हाला असं वाटत असेल महाराज लोकांची लई मजा आहे. वाटतं का नाही? महाराजांना की मजा हां कोणाचीच नाही. तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट रॉकेट कुठं उडतं? रॉकेट कुठं उडतं? वरम आहे कुठं? आकाशात. रॉकेट आकाशात उडतं. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडते हो पांडुरंग महाराज, काय रॉकेट उंच उडते हो. पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो त्या रॉकेटलाच माहीत का? तुम्हाला माहीत? ज्याला कळलं नाही त्यांनी डबल महाप्रसाद घ्या. पण तसं आमच्याकडे बघितल्यावर वाटत असेल तुम्हाला महाराजांची लई, पण महाराजांचा मागं धूर किती निघतो तुम्हाला माहिती आहे का? मला अवघड आहे महाराज, सोपं नाही महाराज. हो, मी कधी सांगत नाही, पण आता कीर्तनात विषय निघाला म्हणून सांगतोय. मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 30,000 किलोमीटर. किती किती? 30,000 किलोमीटर. दिवसही गाडीत आणि रात्रही गाडीत. घरी जाण्याची गॅरंटी नाही. सोपं नाही महाराज. कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो तसं आम्ही शिजतो महाराज गाडीमध्ये. सोपं नाही महाराज. एक जण तर नुसताच कणायचा माझ्या पुढं, महाराज तुमची लय मजा. महाराज म्हटलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती? 8च दिवस. तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. फक्त किती दिवस फिरायचं?
8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देते, इथं रती महारती पडली, तू गाडीत नीट मर. फक्त 8च दिवस ठरलं. महाराज टाकलं त्याला गाडीत, रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला. 8व्या दिवशी असा वैतागला. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही महाराज हे. म्हणून सुंदर असं नियोजन, प्रयोजन, आयोजन महाराज. आजचा जर सप्ताह पाहिला तर वरती इंद्र, चंद्र, ब्रह्मदेव पण हँग झाले असते. ते सुद्धा म्हणत असतील काय तो सप्ताह, काय ते समोरटे गाव, काय ते कीर्तन, काय ते गायन. एकदम काय झाडी, अरे काय डोंगर. एकदम कोण रे बाळा ते आमदार, कोण शहाजी. अहो त्यांनी मागं माझं कीर्तन ठेवलं, तुम्हाला सांगतो मी. सौजन्य त्यांचं कीर्तनाला ते समोर बसले. त्यांना म्हटलं, बोलून गेलो मी कीर्तनात, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. एकदम कीर्तन झालं ते माझ्या जवळ आहे. म्हणले महाराज काय तो आवाज, काय ते कीर्तन. एकदम ओके. असं असतं महाराज ते प्रेमाचं. प्रेम प्रीतीचे बांधले ते ना तुटे काही नाही. सुंदर असं नियोजन महाराज या सप्त्याचं. महाराज इथं आनंद घेतला पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावू जगे. हो, इथं आनंद घेतला पाहिजे महाराज. आणि या सप्त्याच्या निमित्ताने आपण देवाकडे एकच प्रार्थना करू. हे देवा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माची गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे. एवढंच आज देवाकडे मागायचं. हो, आजच्या सप्त्याच्या निमित्ताने एवढंच मागायचं. शेतकरी वर्ग सुखी होऊ दे देवा. शेतकऱ्यासारखं कष्ट कोणीच करत, बोलत जा, कोणीच करत. शेतकऱ्यासारखं कष्ट कोणीच करत नाही महाराज. शेतकऱ्याचा स्वभाव सांगू का तुम्हाला. बघा, तुम्ही एखाद्या कापड दुकानदाराशी दोस्ती करा, जो कापड विकतो. कापड दुकानदाराशी दोस्ती करा आणि त्याला म्हणावं 1 मीटर कापड उसणं दे. 1 मीटर कापड उसणं दे. देईल का तो फुकट? फुकट देईल? नाही देणार. सोनाराशी दोस्ती करा. लय अवघड. म्हणावं 1 ग्राम, अर्धा ग्राम देईल तो? अजिबात देणार नाही महाराज. हो, बरं ते जाऊ द्या. महाराजांशी दोस्ती करा. म्हणावं महाराज आमच्या सप्त्यात एखादं कीर्तन करून बघा ना फुकट. किती असू द्या, करील नाही. आता शेतकऱ्याशी दोस्ती करा. शेतकऱ्याशी दोस्ती करा. शेतकरी म्हणाल आमच्या मळ्यावर ये, आमच्या शेतात ये. अरे 5 किलो कांदे काय 55 किलोची गोण घेऊन जा. हे म्हणणारा शेतकरी आहे महाराज. हे म्हणणारा कोण आहे? शेतकरी आहे महाराज. म्हणून सगळ्यांचा नाद करा, शेतकऱ्याचा नाद करू नका महाराज. हो, शेतकऱ्यासारखं उदार अंतकरण कोणाचंच नाही महाराज. कारण बघा, तुम्हाला एक वाक्य सांगतो. गारुडी जगतो सापावर. वाक्य नीट आहे का? गारुडी जगतो सापावर, व्यापारी जगतो मापावर, नोकरदार जगतात पगारावर, बाबा जगतो पाकिटावर आणि शेतकरी जगतो कष्टावर. हो, कष्टाशिवाय शेतकरी खात नाही महाराज. म्हणून वाक्य आहे, कोणाचंही फुकट खाऊ. बोला बोला, कोणाचंही फुकट खाऊ नाही महाराज. आणि शास्त्रात 3 जणांचं खाऊ नाही सांगितले. 3 जणांचं फुकट खाऊ नाही. देवाचं कधी फुकट खाऊ नये, भावाचं कधी फुकट खाऊ नये,
आणि गावाचं कधी फुकट खाऊ नये. ज्यांनी या 3 जणांचं फुकट खाल्लंय, इतिहास तपासून पहा, त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. इतिहासात तुम्ही उदाहरणं पहा, ज्यांनी देवाचं, भावाचं, गावाचं फुकट खाल्लंय, त्याचं वाटोळंच झालंय महाराज. इतिहासात भरपूर उदाहरणं तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणून फुकट कोणाचे खाऊ नये महाराज, कधीच नाही. कष्टाचं खा महाराज. हो, दुसऱ्याची हडप केलेली संपत्ती आणि त्या संपत्तीवर पोसलेली संतती मनुष्याला कधीच सुख देऊ शकत नाही. स्वकष्टाने कमावलेला एकच गुंठा तुम्हाला कधी उपाशी झोपू देत नाही आणि दुसऱ्याचं बळकवलेलं अख्खं रान पिढ्यानपिढ्या सुखाची झोप कधी झोपू देत नाही. हो, कधी कोणाचं फुकट खाऊ नका, कष्ट करा. शेतकरी कष्ट करतो महाराज, म्हणून शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. हिंदू धर्माची गाय वाचू दे. हिंदू धर्मातील गाय आपली कोण आहे? माता आहे महाराज. तिला राजमातेचा दर्जा दिला आता, म्हणून हिंदू धर्मातली गाय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. हिंदू धर्माबद्दल जनजागृती आपण केलीच पाहिजे महाराज. कधी आपण आपल्या मुलाबाळांना म्हणतो का चल आरतीला, चल भजनाला, चल कीर्तनाला, म्हणतो का? उलट आपण त्याला म्हणतो तू अभ्यास कर, याच्यात नको लक्ष घालू, देवधर्म करायला आम्ही आहे. आपण आपल्या मुलांना हिंदू धर्माबद्दल शिकवलं पाहिजे महाराज. गणेश उत्सव का साजरा करतात? शिवरात्री का करतात? नवरात्री का करतात? बुद्ध पौर्णिमा काय असते? नारळी पौर्णिमा काय असते? पाडवा का साजरा करतात? हे आपण आपल्या मुलाबाळांना शिकवायला नको? हिंदू धर्माची जी काही जनजागृती आहे ती आपण केली पाहिजे महाराज. आपण हिंदू आहोत महाराज, आणि सुधारणा ही घरापासून पाहिजे. लोकांना सांगून काय फायदा आहे महाराज? सुधारणा कुठून झाली पाहिजे? घरापासून झाली पाहिजे महाराज. कारण आज संकट माणसांवर नाही, आज संकट धर्मावर आहे महाराज. म्हणून धर्म आपण टिकवला पाहिजे. हिंदू धर्म टिकला पाहिजे. वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकला पाहिजे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहिलं पाहिजे. आज माणसं हसतच नाही हो. काय झालंय त्यांना? म्हणजे आजचं त्या सोडून 2 तास कीर्तनातलं, पण अशी माणसं हसत नाही. आणि मग जो हसत नाही ना त्याला अटॅक येतो. अहो, तुम्ही पेपरात बातमी वाचता का नाही? 20 वर्षाच्या पोराला अटॅक, 25 वर्षाच्या पोराला अटॅक. हे काय अटॅक येण्याचं वय आहे काय? तुम्ही आपले पूर्वज बघा. पूर्वज, एक बैलगाडी, 2 बैल, शेती, याच्यावरती ते समाधानी असायचे. समाधानी. पैशांची हाव जास्त नाही. त्या काळाला जास्त दवाखाने पण नव्हते, पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं. कारण त्यांच्याकडे काय होतं? समाधान होतं. समाधान. पैशांची जास्त हाव नव्हती. आज सगळं उलटं चाललंय. आज माणसाला समाधानच नाही. काय समाधान आहे मला? काय समाधान आहे? शेजारच्या दारामध्ये नवीन इनोवा गाडी पाहिली, याच्या छातीतच चमक आली. अहो, मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. अहो, ते मेलं ना, घेणं न देणं. कारण काय नाही माणसाला, काय नाही माणसाला? समाधान नाही. समाधान पाहिजे हो माणसाला. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो महाराज, एक वेळ माणसाने मळकं असावं, मळकं. ओ सोमुर्डी गाव, एक वेळ मळका असावं पण जळकं नसावं. कारण मळ साफ होतो महाराज. आता लई पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, रिन, आला, घडी, वॉशिंग मशीन, तुमचा सगळा मळ साफ होणार. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राख कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने समाधानी असावं महाराज. आणि जळणारे हे दुसरे नसतात. मग सगळ्यांना विचारलं म्हणजे उत्तर सेम आलं, आनंद वाटला. आपलेच असतात, आपलेच. बघा, ज्यांना आपण जास्त जीव लावतो, ज्यांना आपण सगळं काही सांगतो, ज्यांच्यावर आपण जीव ओततो, शेवटी तेच आपल्याला धोका देतात.
तेच आपली निंदा करतात, तेच आपल्या मागं उलट सुलट बोलतात महाराज. हो बघा, जेव्हा आपण गरीब होतो, आपल्या कालवणाला तेल नव्हतं, घालायला चांगले कपडे नव्हते, आपल्या मागं कोण होतो? कोणीच नव्हतं. आपल्या शेजारी कोण उभं राहत होतं? कोणीच नाही. पण जेव्हा देवाची आपल्यावर कृपा होते, थोडेफार पैसे येतात आणि ज्यावेळेला आपण स्वतःच्या गाडीमध्ये गावातून फिरतो, त्यावेळेला जे लोक आपल्याला हसत होते तेच लोक म्हणतात ह्याला माज आला. हो, जेव्हा आपण गरीब होतो, आपल्या शेजारी कोण उभं राहत नव्हतं, आपल्या मागं कोण उभं राहत नव्हतं, आपल्याला कोणी मदत करत नव्हतं. पण थोडाफार पैसा आला, देवाची कृपा झाली, जळणाऱ्यांची संख्या वाढली. आणि जळणाऱ्यांची संख्या कधी वाढते? जेव्हा तुम्ही प्रगती करता, जळणाऱ्याची संख्या वाढते. आणि दुसरं महत्वाचं वाक्य, जळणारे हे बाहेरचे नसतात, जळणारे हे आपलेच असतात. अशापासून हातभर लांब राहायचं महाराज. हो, त्यांच्या नादी लागायचं नाही महाराज. हो, कारण लोकांच्या नादी लागून फायदा आहे का महाराज? लोक आपल्याला जगून देत नाही. बघा तुम्हाला सांगतो, पैसा असून जर खर्च केला नाही तर लोक कंजूस म्हणतात, आणि पैसा भरपूर खर्च केला तर माजरुडा म्हणतात. मन मोकळेपणानं बोललं तर बकबक करतो म्हणतात, आणि शांत राहिलं तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात. बायकोचं जर ऐकलं, काय म्हणतात? हा, बायकोचं जर ऐकलं तर बैल म्हणतात, आणि बायकोचं जर ऐकलं नाही तर काहीतरी भानगड आहे म्हणतात. लोकांकडे कुठे लक्ष देतात? लोक पायी चालू देत नाही आणि घोड्यावर बसू देत. म्हणून शांततेने आनंदाने जगण्याचा उपाय तुम्हाला सांगतो, एकदम सोपा उपाय. आनंदाने जगायचं असेल तर येड्यात बसलं की येडं व्हायचं, तू म्हणन तेच खरं, आपलं डोकं चालवायचं, आणि शाण्यात बसल्यावर शांत राहायचं, प्रतिउत्तर द्यायचं, फक्त मान हलवायची. यांनी काय होतं माहिती का? येडं बी खुश आणि शहाणं बी वाद घालायचं कारणच नाही ना. वाद घालून फायदा आहे का? वादाला फळ नाही. म्हणून वाद घालण्यात काही फायदा नाही महाराज, वाद घालायचंच नाही महाराज. कारण माणसाचं जीवन हे विचित्र आहे महाराज. बघा, माणूस मोठा झाला की बालपण विसरतो, लग्न झालं की आई वडिलांना विसरतो, मुलंबाळं झाले की भावंडांना विसरतो, श्रीमंत झाला की गरिबी विसरतो, आणि म्हातारा झाला की विसरलेल्या सगळ्या व्यक्तींना तो पुन्हा आठवतो. माणसाचा जन्म खाटावर, लग्न होतं पाटावर, शेवट होतो घाटावर, पण आयुष्यभर लक्ष नोटांवर. आयुष्यभर लक्ष नोटांवर महाराज. पैसा कोणाला आवडत नाही? हात वर करा. माझाच हात वर आहे, पण मी सांगतोय हात वर करा, माझा तो हात नाही. पैसा आवडत नाही असं माणूस नाही. हो, आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता तब तक धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करतो, आणि मेल्यावर पत्रिकेवर काय लिहितात पांडुरंग महाराज? काय लिहितात? निधन. तवा शांत होतो. म्हणजे आयुष्यभर माणूस पैसा कमवत असतो महाराज. हो, पैसा किती कमवा महाराज. बघा, मी एक वाक्य सांगतो. आपल्याला जन्म दुसऱ्याने दिला, जन्म दुसऱ्याने दिला. सांभाळ, बोलत जा, सांभाळ दुसऱ्याने केला. रोजंदारी दुसऱ्याने दिली. बरं, पहिली आंघोळ दुसऱ्याने घातली, शेवटची आंघोळही दुसरेच घालणार, स्मशानातही दुसरेच. मग तुम्ही गर्व नक्की कशाचा करताय बुवा? आपण मेल्यानंतर बायको दरवाजापर्यंत, वाक्य नीट आहे का? आपण मेल्यानंतर बायको दरवाजापर्यंत, गाव स्मशानापर्यंत, पुत्र अग्निदानापर्यंत. फक्त शेवट आपल्यासोबत काय असणार तर आपण केलेले कर्म चांगले करा. कर्म चांगली ठेवा. घरामध्ये सुद्धा पती पत्नीने चांगलं वागलं पाहिजे. आता लग्नाचं तर लय अवघड झाले, ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. तुम्ही माय का काय पाहता?
अहो माझं झालंय. यांना वाटलं महाराजांचं झालंय का नाही. लय अवघड मार. बघा कीर्तनाला भरपूर तरुण मुली आल्यात, त्यांना मी लहान भावासारखं मार्गदर्शन करतो. पटलं तर घ्या, बाकी काही नाही. बघा मुलगा पाहत असताना लई देखणं बघू नका. काय करायचं त्याचं देखण्याचं? देखणं बघू नका, लई मोठा पैशावाला बघू नका, लई मोठा जमिनीवाला बंगलेवाला बघू नका. मुलगा बघत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. मस्त 50 एकर जमीन आहे, 2-4 गाड्या आहे, बंगले आहेत, पण रोज दारू पिऊन येत असेल तर तो पैसा किती दिवस टिकणार महाराज? टिकूच शकत नाही महाराज. उलट जो कष्ट करतो, स्वतःच्या पायावर उभा आहे, निर्व्यसनी आहे, काहीतरी करून दाखवण्याची धमक आहे, अशांना मुली द्या महाराज, तुमचं कल्याण होईल महाराज. आणि घरात सुद्धा लग्न झाले त्यांना सांगतो, पती पत्नीसोबत प्रेमाने राहा महाराज. पती पत्नीसोबत, कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं पत्नी. पुढचं नवरा आणि मागचं, पण मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे म्हणून ते काय करतं. पण मी मागच्या चाकाला सांगतो आज की भाव खायची गरज, कारण हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं अहो खड्ड्यातच जाणार ना. समतोल बॅलेन्स असणं महत्वाचं आहे. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये. आता खुश व्हा तुम्ही. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या? फक्त बॅलेन्स असणं महत्वाचे. घरामध्ये प्रेमाने राहा महाराज. बघा पुरुष मंडळी तुम्हाला सांगतो, ज्याची बायको आजारपणात, अपमानात आणि गरिबीत साथ देते त्याने आत्ताच्या काळामध्ये स्वतःला भाग्यवान समजा महाराज. आजारपणात तुमच्याजवळ कोणी उभी राहत नाही, आजारपणात तुमच्याजवळ कोणी उभं राहत नाही. हो, गरिबीत तुम्हाला कोणी साथ देत नाही, आणि गरिबीत जर तुम्हाला ती साथ देत असेल तर तिला चांगले दिवस दाखवण्याची जबाबदारी तुमची आहे महाराज. हो, प्रेमाने आनंदाने राहा महाराज. हो, घरामध्ये एकमत असू द्या, एकत्र कुटुंब पद्धती टिकवा. हो, सासू सुनेत, भावा भावात, बाप लेकात एकी पाहिजे महाराज. आजकाल एकी नाही महाराज. बघा असं मोठं खटलं कळतं तुम्हाला? मोठं कुटुंब खटलं, असं मोठं खटलं, श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं, आणि एक दिवस असं फाटलं, अहो बिन तेलाचं पिटलं. कारण का? कारण घरात एकी नाही. म्हणून एकी असू द्या महाराज, आणि त्या एकीमध्ये भगवंताचं नामस्मरण करा, जन्माला आल्याचं सार्थक करून घ्या, देवाची भक्ती करा, कारण त्याशिवाय काही पर्याय नाही महाराज. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवायच्या आणि मुखानं भजन करायचं. विठोबा रखुमाई.